तुम्ही दिसत नाही वहिनी असं राहू दे हे ठीक आहे ताई घ्या या जेवाय सगळी हॉटेल ग्रामपंचायतला मटणाच्या मेजबाजनी काय मटणाची नाही चिकनची या पुढे घ्या तिथनं घ्या म्हणजे सगळं दिसते ते अण्णा भाऊ या इकडे तिकडे किती दिसते का तिथनं एवढं लांब ना माझा आवाज आहे का आनंदी कशी बसते समोरून ताईला काय माहिती तिथनं काढा आता सगळं दिसते इकडे बघा इकडे लक्ष द्या पाहुणे मंडळी गावकरी मंडळी आपल्या हॉटेल ग्रामपंचायतला माझ्याकडे होते आवाज येते का कॅमेऱ्यात ना असं करा ते हात काढा पुढचा माग ना असं करा येते हो साधा तर हॉटेल ग्रामपंचायतला मटणाचा बेत रानात बसून जेवायला चालू आहे तर त्या निमित्तानं माझा एक मामासाठी उखाणा असणार आहे आता की मामाच्या शर्टाला हडकाचं बटन मामाच्या शर्टाला हडकाचं बटन आणि सगळी मिळून खायला लागलोय आम्ही बोकडाचं मटण तुम्ही पण या आता मामा तुमचा एक डायलॉग कसं वाटतंय पुढे घ्या जरा घ्या कसं झालं जेवण सांगा प्रतिक्रिया द्या शिवराज जेवण झालं छान झालं एक नंबर आहे जेवण मस्त आहे बाळा सांग कसं आहे जेवण कसं आहे बेत कसा आहे चांगला आहे चांगला आहे कुठं आलायस तू कुठं आलो आपण कुठं आलायस आनंदीकडे आहे आणि आनंदीकडे आनंदी सांग की आमची दीदी लागते मामा तुम्ही हा मामा माझा ओकान उलटा झाला मटणात मटण बोकडाचं मटण आणि मामाच्या शर्टाला हडकाचं बटन असं होतं ते एवढा लांब येत ना जवळ घ्या की एवढा लांब येत नाही मला काय आता बोला या सुचत पाहिजे बसून बसून पायाला मुंग्या आल्या त्या माझ्यात आणू बोल या निसर्गाच्या कुशीत आणि काळ्या मातीत बसून जेवणाचा योग येणं हे मामामुळं आत्यामुळं योग आला आमच्या आवडीमुळं जेवायला इथं घेतलं ह्याने रानामध्ये आम्हाला आवडतं रानात जेवायला वातावरण बी छान झालं ह्याने म्हणले होते या एक दिवशी इकडे मागे ह्याने म्हणले होते एक दिवशी या आपण शेतात जाऊ जेवायला तिथंच झालं ह्यावर काय प्रतिक्रिया मामा तुमची अतिशय चांगलं वाटलं डायलॉग छान वाटलं आणि कुठला डायलॉग जो बेत होता तो होता बोकडाच्या मटणाचा तर त्या बोकडाच्या मटणावरनं मामासाठी आवर्जून एक उखाणा घ्यावा असा वाटतोय तर उखाणा असा आहे मटणात मटण बोकडाचं मटण मामा मटणात मटण बोकडाचं मटण आणि मामाच्या शर्टाला हडकाचं बटन धन्यवाद कसं वाटलं ग्रामपंचायत जेवण सर छान इथं बॉटलिंग पाणी आहे घ्या तर 1.5 मिनिटं झाले बाळा तुला काय म्हणायचं आहे त्या बाळाला घ्या ग्रामपंचायतला जेवायला या म्हणलीस असं म्हणतो हा समोर हा ग्रामपंचायत हॉटेलला जेवाय काय रे बाबू बाबू लगा तू बोल नाही बाबू हा कुठं आलायस तो कुठं आलाय हॉटेल पहिल्यांदाच आले सगळे हे जेवायला हॉटेल
जोरात म्हणा ग्रामपंचायत. हॉटेल हा. तुमच्या घरगुती जेवणाची झाली असेल पंचायत, बायकोनं तुम्हाला जेवायला बनवलं नसेल आणि तुमची झाली असेल पंचायत, तर टेन्शन घ्याय नाही, डायरेक्ट गाठायची हॉटेल ग्रामपंचायत. असा आवाज काढा. ए, बाबू ग्रामपंचायत म्हणलं आम्ही आवाज जोरात निघाला पाहिजे. तुम्ही ग्रामपंचायत मामा मामा हा. ग्रामपंचायत एकच नंबर हॉटेल ग्रामपंचायत. तसं नाही, ऐका की. हॉटेल तुम्ही म्हणा, आम्ही ग्रामपंचायत म्हणतो. हॉटेल ग्रामपंचायत. अजून एक हॉटेल ग्रामपंचायत. हॉटेल ग्रामपंचायत. तू हसती काय? तू बघताय काय? सामील व्हा. हॉटेल ग्रामपंचायत जेवायला नक्की विजिट करा.